छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग, वेलकम टू अवर चॅनल। माझी हवा टाईट आहे कारण की अकॅडमीपासून किल्ल्यापर्यंत पळत आलो आहे आणि असं चढ आहे। आता इथनं चालायचं आहे पण माझी चालायची पण क्षमता नाही। आयुष्यात सोपं नसतं रे। फायनली आम्ही पोचलो डोंगरापाशी। मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची। तर फायनली आता शिड्या संपलेल्या आहेत आणि रस्ता आलेला आहे। मी अजिंक्य तारा म्हणून आमच्या वाट लावली। परत नाही बोलणार बाबा अजिंक्य तारा। गाईज तेव्हा सातारा पूर्ण अजून आपण वर नाही गेलोय, अजून वर गेल्यावर अजून सुंदर दिसतं। इकडे चिमण्यांचे परत मोर सगळे ओरडत आहेत, मस्त वातावरण आहे, फक्त गड चालायला नको वाटतंय। मला दम अख्खा भरलाय। आम्ही दोघं मागे, बाकीचे पुढे। ते बघा असं वाटतंय आम्ही जम्मूमध्ये आलोय। मग काय डोंगरात पण गाव असतात, घर असतात। जेव्हा मी जम्मूला गेलेलो ना काश्मीरला फिरायला, तेव्हा पण असंच लांबनं डोंगरांवरती बर्फ दिसायचा। सेम दृश्य इथं आहे, फक्त बर्फाच्या जागी ढग पसरले तिकडे। लय बेकार वाट लागायला तुम्ही। सर बघा गाईज, हे बघा तुम्हाला काहीतरी दाखवतो। कसं आहे कसं आहे ते बघा। असं वाटतं का नाही जम्मू अख्खा सातारा दिसतो इकडनं। आता मला तिथं जायचंय वरती। टा 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 टाणा टा 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 टाणा ना ढिंग ढिंग। हा विचार करा, आता एवढ्या शिड्या आहेत, रस्ता आहे चांगला जायला। महाराजांच्या काळी मावळे कसे चढत असतील, घोडे वगैरे। इथं आत्ताच आमची हवा टाईट झाली, तेव्हा काय म्हणजे काय माणसं असतील ते विचार करा, त्यांच्यात किती ताकद असेल। आमच्यात पण आहे पण सध्या डाऊन झाली। हे बघ आपल्याला तिकडं जायचं, त्या तिकडं। आता काय माहीत नाही सर नेतात का नाही। इथपर्यंत सेजतोर आमची हवा अशी अख्खी बॉडीमधली एनर्जी गेली, मला तर चक्कर सारखं व्हायला लागलं आहे। आमचा फर्स्ट वेळ आहे म्हणून आम्हाला एवढा त्रास होतो। सेकंड वेळेस आम्ही जर आलो ना, आम्ही डोंगर पळत जाऊ। हे बाई इथं कसं बसायला केलंय सिटिंग। अयो चढ आहे काय। हा गाईस फायनली गेट आलेला आहे। जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र, हिरीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच, झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच। तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र,
किती किलोमीटर चालतो होते? 5 किलोमीटर. चढलो किती आपण घरी? 3 किलोमीटर. गाईज नवीन ब्लॉगर आहेत, यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. कश्मीर में आए आप? हम कश्मीर दौड़के त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचा. पानी का डैम मिला है लगता है इनको. ये तो बहुत ही प्यासे लोग हैं. इनको तो एक ये आर्यन भाई, इनको भी बहुत प्यास लगी है. यहाँ पे पानी मिलता हुआ. ए बंटी, पानी पीना है? नहीं पीना है. पीजिए. जोश है अंदर. और है क्या? जोश है हमारा. कैसा है? बहुत जोश भरा. आपके भेज आप अच्छे है ना? हाँ बच्चे. गायज आम्ही कुठं पळतोय? थोडासा जरी पाय इकडे तिकडे झाला, हम सब नीचे. सब नाही, ज्याचा झाला त्याचा तोच. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचा काय नाही. जय जय शिवाजी, जय भवानी. भारत माता की. डायरेक्ट खाली. भाई लिटरली सांगतो, हा माझा महाराजांचा पहिला गड आहे. म्हणजे दुसरा आहे सो, कारण की पहिला एक जलजिरा किल्ला आहे ना, तिथं गेलेलो. कोकणातला नाही, आपला इथं. अरे मी पण गेलो होतो मुरुड जिंजिराला. हां मुरुड जिंजिरा आतमध्ये आहे समुद्रामध्ये. हां बोटने जावं लागेल मध्ये. आता हा दुसरा किल्ला आहे महाराजांचा. सगळे किल्ले जाऊ आपण. आहे गाईच, माझा 8 नाही तर 9वा किल्ला असेल. रायगड गेलाय का? रायगड गेला, प्रतापगड गेला, शिवनेरी गेला. आमचं जायचं ठरलं होतं, माझ्या मंगेश दादाचं, बंटी दादाचं. आम्ही जाणार होतो भाऊ भाऊ, पण मी इकडे आलो. आता काय माहीत पुढच्या सुट्टीला दादा येईल तेव्हा जायला भेटते का नाही. पण मज्जा तर आली वातावरण बघून. आणि केवढं हिरवंगार आहे इथं. घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल आहे. फक्त खाली तो रोडच, तेवढं जागा मस्त प्रॉपर बनवलेली. इतना जर आपला पैर फिसल गया तो कायम का फिसल गया. हो कायम का गया. ए टू झेड दिसतंय इकडनं, सगळं दिसतंय. पूर्ण अख्खा सातारा दिसतंय गाईच. आता कळलं. अशा जागी वसलेला आहे त्या साताऱ्याच्या चौकरी बाजूने. चारी साईडनी डोंगर आहेत आणि मध्ये सातारा आहे. सातारा आहे गाईच. आता कळलं की साताऱ्याची जास्तीत जास्त पोरं भरती खावतात, डोंगरांवर पळतात ती लोक. आता अशी 7 वाजलेत, 7 वाजून 4 मिनटं झाली आहेत. आणि आता आम्ही गड उतरायला घेतोय. आता परत अकॅडमीला पळत जायचं. मी नॉनस्टॉप पळत आलो, बहुतेक 3-4 किलोमीटर असेल अकॅडमी ते डोंगर. आणि पूर्ण चढण आहे भाई, पूर्ण चढण. माझ्या पायाची अशी वाट लागलेली ना. पण किल्ल्यावर जायचं होतं म्हणून मी थांबलो नाही. मध्ये मध्ये थांबलो. सर होते, सर मागनं ढकलायचे. एकदाचा धक्का मारला की तसं 100-अर्धा किलोमीटर तर पळत जायचो मी पुढं नॉर्मली. तरी छोटे छोटे स्टेप्स घेतलेले. पुढच्या वेळी जेव्हा येऊ तेव्हा मजा येईल. कारण की आता कसं बॉडीत तेवढी पॉवर नाही माझ्या आहे, पण साठवून ठेवतो मी. एकाच दिवशी सगळी उद्ध्वस्त नसते करायची, हळूहळू उद्ध्वस्त करायची असते. तर गाईज फायनली आम्ही सगळ्यात वरती पोचलोय.
तिकडे कोणीतरी ड्रोन पण उडवलाय वरती. आता आम्ही चाललोय, उतरतोय खाली. हे बघ कसलंय नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. एवढ्या वरती तलाव आहे बघा, आणि ते पण भरलंय. इथं नंदी आहे, म्हणजे आतमध्ये कुठेतरी शिवलिंग असणार. आलोच. तर जाऊया सरांसोबत. अले पळ 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 पळ. काही हे राजवाडा आहे. इकडे महाराज राहिले होते जेव्हा ते आजारी होते तेव्हा. अजून काम चालू आहे. रस्ता बनवून येत होते प्रॉपर नाही, म्हणजे लोकांना चालायला वगैरे यावं म्हणून. दगड्यांची कामं. हो भारी मस्त. तुम्हाला चाला येत नाही तर लढाई करत होती. मावळ्यांमध्ये वेगळीच ताकद होती हो सर. आणि तू काय घेवडा आहे का? मावळ्यामध्ये ताकद होती तू काय. तेव्हाची माणसं भाकरी चटणी, आता चल चल भाकरी चटणी पिझ्झा बर्गर. भाकरी चटणी खाऊ नको म्हणून. हे मी घ्या चल ब्या तुला मध्ये गॅप कसा राहतोय. चल थांब ना, पुढच्याला तर जाऊ दे. जा एवढं पुढे मागणं म्हणजे पुढचं जात बरोबर. कशाला थांब, हात लावू नको रे मला. हॅलो हॅलो पलाल पलाल. डेंजर झाला रस्ता. फक्त तू वेगळी रस्ता काढला. लय घाई तुला, लय घाई. लागलं का काहीच बघा कुठलं चाललोय. झाडं झुडपं सगळी. पडला लय बेकार. काढला की मागच पडला की माझ्या. शॉर्टकट मारून आम्ही आलोय खाली. शॉर्टकट थोडा खतरनाक होता. काय शॉर्टकट नाही का? फाइनली पेड़ पौधे झाड़ी वाला रास्ता खत्म. हा तिकडनं आम्ही खाली आलो. तिकडनं बघ. आज परत चालले असेल फिल्ड वगैरे झालं. तुषार खूप मस्त पाळला. एकच नंबर पाळलाय तुषार. आणि अजून पळतोय. जाताना मी पळेल. आता उतारे म्हणून चालू पुढं पुढं. अहो सर ब्रेक लागणं गेला. तर भावांनो आपण फायनली आलो अजिंक्य तारावरनं. रेडी वगैरे चालू. आता जाऊया नाश्ता करायला. भाई वाट लागली रे आज भयंकर पळून पळून. मी तिथनं पडलं. मला डायरेक्ट
पायच मुलं काय सांगू. उपीट, चहा आणि अंड. आणि प्रतापगड हे 3 महत्त्वाचे गड किल्ले आहेत. खूप पॉप्युलर आहे. प्रतापगड तर तुला माहित आहे. हां, प्रतापगड वध केलेला. तर गाईज फायनली मी अकॅडमीमध्ये आलो आहे. मी ॲक्च्युली बाहेर गेलो ते पप्पांचे मित्र आहेत प्रवीण फडतरे म्हणून, इथं साताऱ्यालाच असतात. पप्पांसोबतच त्यांनी रिटायरमेंट वगैरे घेतली होती आणि आता ते इथं साताऱ्यामध्ये पोलीसमध्ये आहेत. तर मग त्यांच्या घरी बोलवलेलं जेवायला, मटण केलेलं, 1 नंबर मटण होतं. आणि एवढं झालं ना ते मटण, मला शेवटी उष्ट ठेवावं लागलं. आता त्यांच्या घरनं आलो आहे जेवण वगैरे. मग आता परत आलो आहे अकॅडमीमध्ये. आज झोपूया भाई, कारण की पायले बेकार दुखत आहेत. तर आता जाऊन सरांना सांगूया की आपण आलो इथे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.